ना जास्त आमदार ना खासदार आहेत थोडेफार, परंतु एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे शरद पवार. ना सत्ता आहे. शरद पवार यांच्याकडे एवढं संख्याबळ सुद्धा नाही की ते सत्तेमध्ये जाऊ शकतील किंवा सत्ता स्थापन करू शकतील किंवा सत्तेमध्ये त्यांना फार मोठा सिंहाचा वाटा भेटावा असं सुद्धा नाही. तरीसुद्धा आज एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे शरद पवार. नेमकं असं का आहे आणि अजित पवार त्यावेळेस असं का म्हटले होते की शरद पवार यांनी रिटायरमेंट घ्यायला हवी? खरंच आता ती वेळ आलेली आहे का की शरद पवार रिटायर होतील? बघा, शरद पवार जोपर्यंत रिटायर होणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण एकाच नावासमोर राहणार फिरत, ते नाव म्हणजे शरद पवार. आता मी तुम्हाला काही अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे जे अन्य कोणतंही चॅनल दाखवणार नाही. शरद पवार यांच्याच नावाची चर्चा का आहे? सत्ता नसताना सुद्धा एकीकडे तुम्ही पाहत आहात की भारतीय जनता पार्टीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे. एवढं प्रचंड बहुमत तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही सरकारकडे पाहिलं नसेल. म्हणजे एवढी सत्ता मजबूत असताना, यांच्याकडे भरपूर आमदार असताना, म्हणजे सत्तेला कसलाही धोका नसताना तरीसुद्धा सत्ताधीश जे सत्तेवर बसलेले आहेत ते अस्वस्थ का आहेत, हा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं जर मूळ तुम्हाला शोधायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, त्याशिवाय तुम्हाला पूर्ण मूळ कळणार नाही. जोपर्यंत तुम्हाला राजकारणामध्ये मूळच कळणार नाही तोपर्यंत राजकारणाचा धागा सापडणार नाही. आपण 2014ला पाहिलं, नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि आपण सगळ्यांनी एक हिंदुत्वाच्या नावावर नरेंद्र मोदी यांना मतदान केलं. अगदी मी सुद्धा त्यामध्ये आलो आणि एकनाथ भाई शिंदे यांचं सुद्धा आपण जाहीर समर्थन केलं हिंदुत्वाच्या नावावर. परंतु मागच्या काही काळामध्ये यांची राज्य करण्याची पद्धत पाहिल्यानंतर आणि ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचा कार्यकाळ पाहिल्यानंतर आपल्याला सगळ्यात चांगला संयमी काळ वाटला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा. काय असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना खटकतो तो तुमचा अहंकार, अभिमान. आणि हा अहंकार, हा अभिमान देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कूट असा भरलेला आहे. आणि उद्धव ठाकरे अत्यंत शांत संयमी व्यक्तिमत्व आहेत. आताच आमदार रोहित पवार यांचा एक कार्यकर्ता, त्याला विनाकारण केवळ एका फेसबुकच्या पोस्टमुळे 3 महिने जेलमध्ये डांबण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. अगदी एक सामान्य फेसबुकची पोस्ट आणि तुम्ही 3 महिने जेलमध्ये डांबता, हे कसलं राज्य आहे? आणि याचंच मूळ कारण दडलेलं आहे की आज राज्यामध्ये शरद पवार नावाची चर्चा का होत आहे. तुम्ही जर सोशल मीडिया जर उघडून पाहिलं किंवा तुम्ही जर फेसबुक वापरत असाल मागच्या 5-10 वर्षामध्ये, सध्या थोडं प्रमाण कमी झालेलं आहे, परंतु याच्या अगोदर ज्यावेळेस अंधभक्तांच्या सगळ्यात जास्त टार्गेटवर असणारं महाराष्ट्रातील एकच नाव होतं ते म्हणजे शरद पवार. आणि मग अशामध्ये शरद पवार यांना टार्गेट का करण्यात आलं आणि त्यावेळेस हे टार्गेट करणारे अंधभक्त कोणत्या पक्षाचे समर्थक होते? भारतीय जनता पार्टीचे समर्थक होते. आणि मग प्रश्न निर्माण होतो, हे अंधभक्त जर भारतीय जनता पार्टीचे समर्थक असतील, हे दुसऱ्या नेत्यांना ज्या नको ते शब्दामध्ये बोलत होते आणि एक साधा कार्यकर्ता जो फक्त सरकारला जाब विचारत आहे, सत्य माहिती मांडत आहे, त्यामध्ये खोटं काहीही नाही, प्रश्न विचारत आहे आणि अशा किंवा कोणाचा अवमान करत नाही, त्या नेत्याला घालून पाडून बोलत नाही, तरीसुद्धा त्या कार्यकर्त्याला 3 महिने जेलमध्ये टाकलं जातं. म्हणजे आज राज्यामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं मोठं प्रचंड बहुमत आताच्या काळामध्ये असणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस असं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये हे बहुमत देवेंद्र फडणवीस या नावाला नसून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा केली गेलेली आहे, या ईडी, इन्कम टॅक्स, CBI याच्या माध्यमातून जी परिस्थिती निर्माण केली गेलेली आहे त्याच्या आधारे हे देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झालेलं बहुमत आहे. आणि या बहुमताच्या जीवावर देवेंद्र फडणवीस सत्तेवर विराजमान आहेत. परंतु लोकांना जर प्रत्यक्ष लोकांमध्ये जर तुम्ही गेलात आणि लोकांना जर विचारलं की तुमच्या मनामधला मुख्यमंत्री कोण, तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना राज्यामधून 5% सुद्धा मतं पडणार नाहीत. आणि हेच सगळ्यात मेन कारण आहे की राज्याचं राजकारण फिरत आहे एका नावाभोवती, ते म्हणजे शरद पवार. आणि हे नाव भल्यांना अडचणीचं ठरत आहे. अगदी त्यावेळेस अजित पवार यांना स्वतंत्र आपलं नेतृत्व सिद्ध करायचं होतं. आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत, त्यांच्याविषयी सहानुभूती आहे, परंतु त्यावेळेस त्यांना त्यांचं स्वतंत्र राज्य निर्माण, अस्तित्व निर्माण करायचं होतं, नेतृत्व सिद्ध करायचं होतं. त्यावेळेस सुद्धा त्यांना अडथळा ठरत होतं एकच नाव, ते म्हणजे शरद पवार. बघा, उद्धव ठाकरे असतील, शिवसेना, शरद पवार यांनी काही जर निर्णय घेतला तर अस्वस्थ कोण होत आहे, तर उद्धव ठाकरे अस्वस्थ होतात.
संजय राऊत अस्वस्थ होतात. आता एक काय असतं, एखादा साधू असतो, एखादा महात्मा असतो, एखाद्या चांगल्या मनाचा माणूस असतो. अगदी तशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. निष्कपट भाव असणारा माणूस राजकारणामध्ये आजच्या काळामध्ये जर कोण असेल तर ते नाव आहे उद्धव ठाकरे. आणि त्यामुळे ते जास्त त्यांना काही लालसा नाही, मी मुख्यमंत्री व्हावं, मी प्रधानमंत्री व्हावं, माझ्या पशीच खुर्ची असावी, अशी लालसा, अशी इच्छा अजिबात उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये नाही. तर सर्वसामान्य शिवसैनिक मोठा झाला पाहिजे, कायद्याचं राज्य आलं पाहिजे, संविधानाचं राज्य आलं पाहिजे, हिंदुत्वसुद्धा राहिलं पाहिजे, आणि हाताला कामसुद्धा भेटलं पाहिजे, आणि मुखामध्ये रामसुद्धा असला पाहिजे, ही भावना आपले उद्धव ठाकरे यांची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जरी स्वतः अस्वस्थ नसले तरीसुद्धा संजय राऊत हे अस्वस्थ होतात. कारण संजय राऊत हे एक धडपडे आहेत. त्यांनासुद्धा वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत. खरं तर या महाराष्ट्राने 2029ला 5 वर्षासाठी उद्धवसाहेब ठाकरे यांना परत एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं पाहिजे. निश्चितच एक सकारात्मक बदल महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटेल. सध्या जे टक्केवारीचं सरकार निर्माण झालेलं आहे, सध्या जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, जे राज्याची आर्थिक स्थिती लयाला गेलेली आहे, खरं तर ही लयाला गेलेली स्थिती पुन्हा जर आपल्या पूर्वपदावर आणायची असेल तर एक चांगला अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यासारखा एक अर्थमंत्री आपल्या राज्याला असायला हवा. आणि या अनुषंगाने चर्चा होणं आवश्यक आहे. त्यामुळेच बघा, कुठंही गेलं आपण, कुठंही जर चर्चा केली तर ती चर्चा पुन्हा येते एकाच नावाभोवती, आणि ते नाव म्हणजे शरद पवार. शरद पवार, एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व खरंच शिल्लक आहे का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदे यांचं भवितव्य, एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व हे केवळ आणि केवळ अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या मर्जीवर अवलंबून आहे असं बोललं जातं. जर त्यांच्याकडून जर सत्ता गेली तरीसुद्धा एकनाथ शिंदे हे धडपडी आहेत, त्यांना निग्लेक्ट करून चालणार नाही, आणि काम करणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि हीच बघा काय असतं, लोकांना त्यांचं काम झालं, लोक लक्षात ठेवतात, लोकांना वेळ देणारे, काम करणारे असे म्हणून त्यांनी जी स्वतःची ख्याती निर्माण केलेली आहे त्याबद्दल मात्र त्यांना 100% गुण हे दिले गेले पाहिजेत. परंतु जी पॉप्युलॅरिटी असते ती पॉप्युलॅरिटी मात्र त्यांना इतकं काम करूनही प्राप्त होत नाही. कारण काय असतं, राजकारण हे नैतिकतेभोवती, विचारधारेभोवती फिरत असतं, आणि ती नैतिकता, ती विचारधारा एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही, आणि ती नैतिकता, ती विचारधारा, तो प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे राजकारण हे उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या नावाभोवती फिरत आहे. आणि त्यामुळे आज दोन्ही NCP एकत्र येणार का, नेमकं काय होणार, NDA एवढी सत्ता असताना सुद्धा शरद पवार यांची दखल का घेत आहे, किंवा शरद पवार यांनाच का घाबरते, याचं मूळ कारण या नैतिकतेमध्ये आहे. शरद पवार यांच्या काही मजबुरी तुम्हाला पाहायला भेटत असतील, कधी ते तुम्हाला अदानीसोबत दिसत असतील, किंवा कधी भारतीय जनता पार्टीला इनडायरेक्ट सपोर्ट दिलेला दिसत असेल, ती त्यांची मजबुरी आहे. परंतु ती त्यांची नैतिकता नाही, ती त्यांची विचारधारा नाही. त्यांनी त्यांची नैतिकता, विचारधारा राजकारणामध्ये जपलेली आहे, म्हणून लोक शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत. त्यामुळे शरद पवार यांना लोक मानतात, हे खरं महत्त्वाचं आहे. आता दोन्ही NCP एकत्र येतील का? सध्या अजित पवार यांचं नेमकं काय झालं याच्या बाबतीत आपण उद्या बोलणार आहोत. बघा, अजित पवार यांच्यासोबत घात झाला की अपघात, आणि आज ज्या पद्धतीने परत एकदा सुनेत्राताई पवार यांना पक्षाच्या आतमधून टार्गेट केलं जात आहे, याच्या मागची रणनीती नेमकी काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या शरद पवार सत्तेमध्ये जाण्याचे चिन्ह नाहीत, परंतु त्या बदल्यामध्ये बरंच काही मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि लक्षात घ्या, कारण आलेल्या संधीचं सोनं करायचं, आणि आपले जे खासदार आहेत त्यांना सुद्धा काही पदरात काही पाडून घ्यायचं, म्हणजे एक सकारात्मक राजकारण आपल्या विपरीत परिस्थितीमध्ये कसं करायचं हे शरद पवार यांच्याकडून शिकलं पाहिजे. तरीसुद्धा आता शरद पवार यांनी रिटायर व्हावं का, याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत मांडून नक्की सांगा. जय महाराष्ट्र.